आता मी सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे कारण आता गाडी राधा चालवणार आहे. आणि हा माणूस तर थांबत नाही. हाँ अरे भैया ना रुकने का नाम ले रहे, अशा साड्या दाखवतोय दादा. ये लोग हैं क्या, वो लोग हैं क्या जिसे फ्री में दे रहे हम लोग को साड़ी. ड्रीम कार आहे माझी ही, की मला लहानपणी ना मी मुंबईला फिरायला गेली होती तेव्हा नाही का ही गाडी बघितलेली मी. म्हणजे ही नाही, मर्सिडीज होती एक कुठली तरी. चाचा बहुत हस रहे पर चाचा ना कमी करून नाही देणार. बिग बॉस मध्ये तू काय केलंस, इथं बाहेर काय केलं, हे काय केलं, हे एवढे प्रश्न करते ही मला. कारण आता आमचं ते बिग बॉस नको का व्हायला. हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. माझ्या आवाजाला थोडं इग्नोर करा बिकॉज मला व्हायरलमुळे सर्दी झाली आहे खूप. सो आय एम नॉट वेल बट स्टील आय एम ओके. सो आजचा व्लॉग माझा खूप स्पेशल होणार आहे कारण माझी स्पेशल व्यक्ती मला आता घ्यायला येणार आहे. पण मी एक तास झाला आवरून बसले, मला चिडचिड होती की ती व्यक्ती अजून आलेली नाही आहे. बट मला खूप आनंदही होतोय की आम्ही खूप दिवसानंतर भेटणार आहे आणि ती व्यक्ती तुम्हालाही आवडते. सो शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. Shorty said she coming with a back, with a plan, with a young, coming with a back, with a plan, with a young, coming with a back, with a plan, with a young, coming with a back, with a Shorty said she coming with a. वेलकम आफ्टर लॉंग टाइम. कशी आहे? एकदम छान. बापरे कशी आहे, किती दिवसानंतर खूप भेटली. दिवसानंतर भेटली. नया गाडी के साथ. गाडी खूप खराब झाली, पावसाळ्याचे दिवस इट्स ओके. आमची एनर्जी ड्रिंक. चाय. भरपूर दिवसानंतर सोबत चहा चाललाय आणि सोबत आम्ही आज बाहेर पण चाललोय. आम्हाला थोडी शॉपिंग करायची आहे राधासाठी. जसं की दरवेळेस राधाला शॉपिंग करायची असेल तर ताईची आठवण की अशी मला भेटायला येत नाही. सध्या बिझी झाली तर शूट शेड्यूल ह्या सगळ्या गोष्टी. पण स्टील आता शोज चालू होत आहेत मस्तपैकी राधाचे. तर आम्ही आज परत आउटफिटसाठी चाललोय. मस्त साड्या घेतो छान छान. आणि आता मला एक विचारायचंय, तुला कसं वाटतंय तू आज एवढी मोठी अचीवमेंट केली. एक तर रियालिटी शोज तर केलाच पण आज गाडी घेतली एवढी भारी तू. ड्रीम कार आहे माझी ही, की मला लहानपणी ना मी मुंबईला फिरायला गेली होती तेव्हा नाही का ही गाडी बघितलेली मी. म्हणजे ही नाही, मर्सिडीज होती एक कुठली तरी. तेव्हा मला खूप आवडलेली आणि तेव्हा माझं असं स्वप्न होतं की मी एक ना एक दिवस घेईलच असं. आणि मला घरातल्यांनी खूप शिव्या दिल्यात पण मी घेतलीये. येस, फायनली करून दाखवलं तिने की तिच्या आवडीची गाडी तिने घेतली. हो. आणि ती गाडी पण शिकली. गाडी पण शिकली, गाडी पण चालवते. आणि मला मी खरंच खूप मनापासून हॅप्पी आहे की मी ही गाडी घेतली. मला बाकीच्या गाड्या सोडून ह्या गाडीवर खूप खूप जास्त प्रेम आहे कारण माझं ड्रीम होतं आणि ते मी कम्प्लीट केलंय. येस, आणि पाहिजेच, प्रत्येक पोरीचं असं काहीतरी पाहिजेच ड्रीम. भरपूर काही स्वप्न असतात ते तिने आता करून दाखवले आणि अजून भरपूर काही गोष्टी ज्या तिला करायच्यात लाईफमध्ये. खूप काय. आणि आज खूप एन्जॉय करणार आहे आम्ही कारण खूप दिवसानंतर भेटलो. खोमन भाऊ बी आमच्या सोबत. तो आज रिलॅक्स एकटा आहे पुढे, आम्ही दोघी रिलॅक्स आहे कारण आता जातो. खूप दिवसांनी भेटलोय तर खूप महिन्यांनी तुझ्या लाईफ मध्ये एवढ्या दिवसात काय झालं, माझ्या लाईफ मध्ये काय झालं हे चाललंय आमचं. त्याच्यामुळे आम्हाला आता व्हिडिओ पण जास्त बनवता येत नाही की बिग बॉस मध्ये तू काय केलंस, इथं बाहेर काय केलं, हे काय केलं, हे एवढे प्रश्न करते ही मला. कारण आता आमचं ते बिग बॉस नको का व्हायला. की काय झालं होतं, काय चाललंय. आणि आता लाईफचं बिग बॉस तर आपलं रेग्युलर चालूच आहे आणि प्रत्येक आर्टिस्टच्या लाईफमध्ये भरपूर काही प्रॉब्लेम असतात जे त्यांना फेस करून तुम्हाला सगळ्यांना आम्हाला हसवावं लागतं. तुमच्या समोर पण आम्हाला हॅपीच राहावं लागतं आणि आम्ही राहतो. तर आता जातो आणि मस्तपैकी शॉपिंग करतो. तुम्ही शेवटपर्यंत राहा, आम्ही खूप सारी मजा पण करणार आहे. आणि राधासाठी काय काय तुम्हालाही काय आवडतंय आम्ही बघितलेलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. येस, लालपरी. हो, छान वाटतंय, मस्त आहे. मला आवडली, मला ही पण आवडली. ही एक, ही 2, 3. तुला कोणती आवडली? ती पण लावून बघ. मारवाड़ के राजस्थान. ये इसमें ग्रीन हो गया. हाँ, इसमें बोल रही थी मैं अस्तर नहीं थे क्या. छान वाटते. साड्यावर साड्या जमा करायचं काम चाललंय. ये लेलू, वो लेलू, हा कलर घेऊ, तो कलर घेऊ.
सगळ्यात जास्त उठून दिसणार आहे आता यावर्षी. इस साल में नया बैंगर आने वाला है. बाप रे काय वाटते साडी. राधा क्या हो गया, मन बदल रहा है क्या? साडीला बघून सब लोग हमारे टाइम पे गायब हो गए. आता एवढ्या साड्या घेतल्यात ना, आता किती झाले? 5 एक आदमी नीचे ऊपर ही रखे ना. एवढं नहीं चाचा पे लास्ट टाइम वाले भी बहुत सारे साड़ी, इसके लिए अभी 5 झाले. 5च्या हिशोबाने आलेलो आपण. अरे ह्या पण आमच्यात, आम्ही विसरलो. मी याच पकडते 5. ये 2 7 साड्या घेतल्यात सुंदर सुंदर, पण ब्लाऊजचा आता पत्ता नाही आता. सगळं कॉन्ट्रास्ट करायचंय, फक्त 1-2 असणार आहेत त्याच्यामध्ये ब्लाऊज असणार आहे. खूप सुंदर साड्या भेटल्यात आम्हाला, खूप भारी आपल्या कॅम्प मध्ये. आणि हा माणूस तर थांबत नाही. हाँ अरे भैया ना रुकने का नाम ले रहे. अशा साड्या दाखवतोय दादा. ये लोग हैं क्या, वो लोग हैं क्या जिसे फ्री में दे रहे हैं हम लोग को साड़ी. हाँ और ऊपर से मेरे को 10 रुपए का चाय पिया बोले. आमचं ना, आम्हाला दुकानातून बाहेर निघताना सगळं आठवतंय. कोणता कोणता घ्यायचा होता, कोणता कोणता राहिलाय. आता ब्लॅक आठवलंय ना, अजून कोणता ब्लॅक आणि कोणता बोलले आता अजून कलर ब्ल्यू कलर है, मस्त वाटतंय. ब्लॅक कलर तर काढलाय आम्ही, पण राधाला डार्क ब्ल्यू कलरची साडी पाहिजे, एकदम डार्क. लास्ट इयर पण घेतली होती ती साडी, खूप भारी वाटली होती स्टेजवरती. आणि आता पण आम्ही ब्ल्यू कलरच बघतोय तिच्यासाठी. दुकान उलट पलटे केलं. अरे क्यों हे तो क्यों बनाओ. या दादानी ना एवढ्या साड्या दाखवल्यात आणि आम्ही त्या चॉईस पण केल्यात ज्या आम्हाला आवडल्या कलर मध्ये. आता बघूया बार्गेनिंग करून देतात. चाचा बहुत हस रे, पर चाचा ना कमी करून नाही देणार. असं नाही वाटणार आपल्या इथल्या पोरी आहेत बाबा, आलेत दुकानात आम्ही कमी करून देऊ. हे भैया तर नुसतं दाखवतच गेलंय सगळं. तुम्हाला म्हणलं आहे. हा आमच्या मनाने आम्ही चॉईस केलंय, आवडलंय, पण कमी नाही करते. आम्ही गोड बोललोय की भैया थोडासा कम. मला असं केलंय त्यांनी, पण काही कमी नाही करणार. असंच करतो. बघू तरी भर दे आम्ही सगळ्या साड्या. आता मी सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे, कारण आता गाडी राधा चालवणार आहे. मी पहिल्यांदा आता राधाच्या गाडीमध्ये अशी बसले की जिथं ड्रायव्हिंग ती करणार आहे, कारण दरवेळेस खोमन दादा ड्राइव करतो और अब राधा ड्राइव करेगी. ये देखो हिरोइन. ना मग मनासारख्या साड्या छान छान एकदम पटकन झालं. पटकन झालं, एकाच दुकानात झालं, टेन्शन नाही. टेन्शनच नाही. ब्लाउजला त्याने कपडा पण खूप सुंदर दिला, गोल्डन वाला. त्याच्यामध्ये ते मोठे मोठे डायमंड आहेत ना, ग्रीन आणि ब्राऊन कलरचे, किती छान वाटतात. आम्ही साड्या तर घेतच होतो, पण आम्हाला ब्लाऊज साठी कपडाच घेतला होता. साड्याच घेतल्या. ब्लाऊजचे कपडे विसरले, पण तरी पण घेतले जसे पाहिजे तसे कलर, कारण ऑलरेडी ना बऱ्याच असे आहेत अवेलेबल. इकडून जावं लागेल बाळ परत आपल्याला. आता पुण्यामध्ये मॅडम शिकलेत गाडी चालवायला, म्हणजे काही टेन्शन नाही. आगे से राइट लेना है फिर से. एवढी जास्त भूक लागली आहे, खूप जास्त भूक लागली आहे, पण तरी राधाला खायची आहे पावभाजी. पावभाजीसाठी आता भरपूर मी कॉल केले, पण आपल्या इकडे नियर बाय तिथे चांगली व्यवस्थित असं पावभाजी भेटली नाही. चांगल्या हॉटेलमध्ये आलो आम्ही, पण तिथे पण पावभाजी अवेलेबल नाही आहे. सो आम्ही खातोय व्हेज फ्राईड राईस. तरी पण मी त्यांना बोलली असं रस्सा पाव वगैरे काय आहे. राधा तर आमचा डायरेक्टच त्यांना म्हणते बनवा ना. अवेलेबल नाही आहे इकडे. जब भूक लागली आता जे समोर येईल ना ते आम्ही खाणार.
रोजच्या सारखं लास्ट टाइम माहिती आपल्याला एवढी भूक लागलेली. ते आपण हो, काय भेटलं नव्हतं. जे असेल ते नाही. बिर्याणी खाताना पण आपण तसं केलं ना. हो जे असेल ते ते द्या. द्यायचे. कारण भूकच तेवढी लागली होती, दिवसभर फिरत होतो. आता पण तेच झाले, आता पण भूक लागली. खातो आता पोटभर काहीतरी. आणि फायनली आम्ही आता घरी आलोय. आमचं सगळं काही झालंय, खाऊन पिऊन हिंडून गावभर हिंडून. आणि राधा जाते आता घरी. माझ्या घरी आता परत कधी येईल? आता परत मुंबईला जायचं तेव्हा. ठीक आहे, आम्ही प्लॅन करतोय नेक्स्ट. सो मुंबईला बघूयात. जायचं. बाय, सावकाश जा. मुंबईला जाऊ तेव्हा. हो हो जाऊ. बाय. काळजी घ्या आणि सावकाश जा. हो हो. बाय. चल. तू पण नीट राहा. हो हो. आणि फायनली मी आता घरी आली. खूप मजा केली दिवसभर आणि खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर आम्ही दोघी सोबत होतो. तुम्हाला आजचा ब्लॉग आमचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मला खूप वैताग आलाय, पण मला खूप सारं काम आहे, कारण मी सकाळी एक प्रमोशनची व्हिडिओ केलेली. सो खूप सारा पसारा पडलाय घरामध्ये आणि ती व्हिडिओही मला एडिट करून द्यायची आहे. सो तुम्ही आतापर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये थांबले त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंट करा. बाय बाय.